पुन्हा एकदा कॉमेंट्रीचा बेताज बादशाह आमचे दशरथ पाटील सर येत आहेत मायक्रोफोनवरती. पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकूया. धन्यवाद योगेश मडवी. एक दमदार आवाज, हिंदी आणि मराठीचा बुलंद बेताज बादशाह. खास करून MIDC विद्यमान सामना चॅलेंजर चिरले त्यांच्या विरोधात होडापून वहाला असा विद्यमान सामना. एक जबरदस्त बिग फाईट. टॉस जिंकलाय वहाल संघानं पहिल्यांदा स्वीकारली. चिरले वन द टॉस, डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. आणि होडाबार वहाल संघाच्या वतीने पहिलं षटक प्रगती पदावर. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. गोलंदाज सुदेश साळुंके. बलराम पाटील यांना विनंती करतो प्लीज, त्यांचे कट्टर समर्थक. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह होता, पण त्यानं थेट गेला मिडॉनला. एकही धाव नाही. चांगला बॉलिंग अटॅक आतापर्यंत होडापण वहाल संघाच्या वतीनं. विद्यमान सामना दोन्ही टाईट टीम. रायडा महोदय विकेट. बॅटची लिडिंग एज, परंतु चेंडू मात्र हो अचूक टप्प्यावर. नियंत्रित गोलंदाजी. क्या बात आहे. होडापण वहाल अजूनही ऋषी नाईक जरी गेले त्यांना फरक पडणार नाही. एक जबरदस्त मजबूत टीम, एक चांगली बांधणी. एकाच कॅलिबरचे दोन प्रतिस्पर्धी आमने सामने. रायडा महोदय विकेट. आणि हा यस अतिशय जोरदार अपेल. आणि हा पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू. खराब सुरुवात. खराब सुरुवात, डलमली सुरुवात, विकृत सुरुवात चॅलेंजर चिरले संघाची. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी, चांगला बॉलिंग अटॅक, सॉफ्ट डिसमिसल, ब्लाइंड स्ट्रोक्स त्याला म्हणतात, अंध फटका. आणि हा पहिला धक्का. पहिल्या विकेटच्या पदानं प्रभात पहिली गळती गच्छंती. आणि वंडांदा फलंदाज होडापोन चॅलेंजर चिरला वन द टॉस, डिसाइडेड टू बॅटिंग फर्स्ट. बघा निर्णय बघा. लोक फिल्डिंग घेतात, परंतु याने मध्ये बॅटिंग स्वीकारली. काहीतरी आराखडे, काहीतरी चंग बांधला असेल. हॅलो. तर दशरथ पाटील सर, या आपण पाहिलं तर मयुरदादा मात्रे आणि मिहिरा स्पोर्ट आई गावदेवी ट्रॉफीसाठी सन्माननीय आमचे राष्ट्रीय इंटकचे अध्यक्ष महेंद्र शेठ गरज साहेबांच्या वतीनं तब्बल पुन्हा एकदा 1 लाख रुपयाचं हे आम्हाला उदाहरण आलं. क्या बात है. 1 लाख, 1 लाख. क्या बात है. 10 तोळे. हे भाई, हे बाबा, हे काय आहे तिकडे जा डिग्रीवर. आणि हा यस आणखीन एक. ओहो. आणि अतिशय खराब सुरुवात. अगेन सॉफ्ट डिसमिसल. चेंडूला मिडॉनला. आणि हा दुसरा धक्का, दुसऱ्या विकेटच्या बद्दल मिडॉनला. पहिल्या प्रगतीपदानं बॉल बाकी आहे तब्बल. आणि षटक संपुष्टात. क्या बात आहे. काय गोलंदाजी केली. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. अचूक टप्प्यावर, नियंत्रित, दहक मारा, भेदक मारा, जबरदस्त ॲक्युरेसी, परिपक्व, वेल मॅच्युअर बॉलिंग अटॅक. नवीन गोलंदाज व्यक्ती पहिला आणि संघाचा दुसरा गोलंदाज प्रवीण मुंबईकर. राहतोय नवी मुंबईला, पण ना मुंबईकर. बॉलिंग मार्क तयार. होडापण वहाल संघाचा. दुसरं षटक प्रगती बदल आपल्या ठेवणीत पडे वैती. पहिले षटक धावसंख्या फक्त इनमिन 1 धाव. 2 बाद अशी उडाले तारांबल. हबेल हंडी, घाबर गुंडी, घसर गुंडी, फटपटीची रेवडी खिल्ली. बॉलिंग मार्क तयार.
आणि हा चेंडू पुन्हा एकदा येस आउटसाइड द ॲप्स्टम पुन्हा एकदा अप्रतिम बॉलिंग अटॅक व्हॉट अ बॉलिंग बॉलिंग प्रवीण मुंबईकर आणि षटकार पहिला दमदार सिक्सर बॅट्समन सार्थक घरत ओडापॉन वहाल विरुद्ध चॅलेंजर चिरले असा हा विद्यमान सामना दोन्ही संघ तुल्यबल बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर हो यस पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आणखीन एक जबरदस्त आणि ह्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल बॉल ऑर्डर आर्यन मडवी नवीन फलंदाज धावसंख्या फक्त एनिमेन 7 धावा आणि विकेट गेल्या तब्बल 3 विकेट अशी वाताहत यातायात दारुण अवस्था भग्नावस्था दिगंबरावस्था अतिशय कमी धावसंख्या जुजबी वाजवी मामूली किपशर नगण्य टार्गेट नगण्य स्कोर धावसंख्या 7 फक्त लॉस ऑफ 3 विकेट षटक क्रमांक दुसरा प्रगती पदार घोडापण वाहन संघाचं सध्या तरी जबरदस्त वर्चस्व हुकूमत दहशत जरब या सामन्यावर संपूर्णपणे डॉमिनेशन बॉलिंग मार्क होता या दुसऱ्या षटकाचा पुढचा चेंडू अतिशय जबरदस्त आयोजन मेहरा स्पोर्ट्स मोरावे आयोजित हे भाई इकडे जा बाबा तिकडे जा आणि हा यस पुन्हा एकदा चांगला बघूया आउटफील्ड पास्ट आहे सीमा रेषेलगत अफलातून फिल्डिंग मेनव्हाईल मिळतील 2 धावा संघाची धावसंख्या झाली 9 वर 3 बाद 9 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स सद्यस्थिती विद्यमान अवस्था माझ्या समवेत योगेश मडवी असतील आणि या गावचे लोकल बॉय कमी तिथे आम्ही मिस्टर मनोहर म्हात्रे अतिशय जबरदस्त वातावरण सालाबाद प्रमाणे यावर्षी मात्र दरवर्षी काहीतरी नवीन फॉर्मेट आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण वॉट स्ट्रोक्स आणि हा आणखी तडाखा बघूया फलंदाज आर्यन मडवी याचा हे दमदार स्ट्रोक वज्रटोळा भीमटोळा मुष्टी प्रहार वज्र प्रहार केलेलं आक्रमण केलेला काउंटर अटॅक आणखीन एक तडाखा संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 15 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स वादन धन्यवाद यस सागर घरात आमचे चिरलेचे आमचे कट्टर समर्थक त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या पुन्हा एकदा आपला धन्यवाद देतो हलक्या जरा पुश करण्याचा प्रयत्न संघाची धावसंख्या झाली 17 3 बाद 17 वर मागच्या सामन्यामध्ये अटीतरी निसत्ता विजय प्रस्थापित केला होता अर्चित तेलेवान जीवदानी बामण डोंगरी तेजस म्हात्रे कंपनी पुन्हा एकदा जबरदस्त परफॉर्मन्स केला भानुदास म्हात्रे हा खरा म्हणजे बाहुबली आहे संकट मोचक आहे आणि हा यस पुन्हा हलक्या हाताने मुलगा चांगला फटका दमदार स्ट्रोक चेंडू हवेमध्ये असेल आणि धक्का बसेल जवळजवळ 4 ना रे 4 बाद 17 17 तुम्ही या दुनिया सोडाल तेव्हा सोडाल पण तू याने मात्र सोडलाय आता मैदान बॅट्समॅन इज गॉन धावसंख्या 17 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट नवीन फलंदाज मिडल ऑर्डरचा मधल्या पालीतील फलंदाज चॅलेंज चिरले वन द टॉस डिसाइडेड टू बॅटिंग फर्स्ट प्रथमेश मडवी
चॅलेंजर चिरले, आर्यन चिरले असे ह्या 2 टीम आहेत. आकाश येस गावदेवी गावठाण. येस 12 चेंडू आणि 17 धावा. 17 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट 12 रेज. म्हणजे प्रति षटका मग 8.5 धावांचा अस्किंग रन रेट इक्वेशन समीकरण. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. संघाचा 3रा गोलंदाज आकाश खरत. होडाबन वहाल विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम 2 बलाढ्य अव्वल रायगड जिल्ह्यामधील एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी. बेस्ट अगेन बेस्ट. आकाश खरत बॉलिंग मार्क तयार. हो हो लेफ्ट आर्म महोदय विकेट पुन्हा स्विच केलाय आणि हा दमदार सिक्सर. वॉटर स्ट्रोक्स फ्लॅट 6. अप्रतिम फटका टोळे जंग करून 10 वाजेपर्यंत तुम्हाला फक्त डीजेचे मोबाईल. याच्यानंतर डीजे टोटली स्टॉप्ड. यस धन्यवाद. यस शेंगवाले भेलवाले यस आज आलाय. आणि हा यस पुन्हा एकदा वारंवार तशा संध्या येत नसतात. तेंडुलकर थर्मॅनच्या दिशेनं 1 धावमुळे संघाचा टोटल स्कोर झाला 24 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर होडापण वहाल विद्यमान. सामना त्यांच्या विरोधात विपक्ष दंड थोपटलेत. चॅलेंजर चिरले. दोन्ही संघ आहेत रायगड जिल्ह्यातील. चिरले म्हटलं की दीपक पाटीलचे नाईट टुर्नामेंट्स समाधान वाले. आता मात्र येत्या सलग 5 दिवस एक जबरदस्त नाईटचं आयोजन. आणि हा येस पुन्हा हलक्याचा पुश केलाय. चांगला फटका पण तो मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत वर्तमान गतिमान. टोटल स्कोर इज ओनली 1 रन्स विल बी गेटिंग. टोटल स्कोर इज 25 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आतापर्यंत मात्र एक जबरदस्त बघा इथं धावा जास्त होत नाही. मगाशी बघा 36 धावा करताना देखील भानुदास मातेचा जर षटकार गेला नसता तुर्बे संघानं संपूर्ण अभित आला होता. परंतु त्यांची क्षेत्ररक्षण. आणि हा यश पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक्स. काय जबरदस्त फिल्डिंग. एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या झाली 26 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. मोरायगावचे अतिशय चांगले स्कोरर आमचे प्रणय म्हात्रे. 26 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. आणि हा यश पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल लॉंग ऑफला. मिळेल फक्त 1 धाव. 151 करा म्हणजे तुम्हाला आता अटॅक करावा लागेल. आक्रमण करावा लागेल. षटकार चौकार मारावे लागतील. कमीत कमी 40 ते 45. प्रतिस्पर्धी संघ हा होडापण वहाल. एक ताकदीचा संघ पोलादी संघ. लेफ्टा महोदय विकेट. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी काही गरज नव्हती. जर बॅकफुटला गेला असता नुसता पंच केला असता किंवा स्टेअर केला असता सहजगती 1 धाव मिळाली असती. आणि 3ऱ्या षटकाची समाप्ती. धाव संख्या 27 म्हणजे प्रति षटका मागं 9 धावांचं टार्गेट. इक्वेशन समीकरण. राहिलं शेवटचा अंतिम. सर्व्हिस 27 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. राहिलं शेवटचं स्पेल. शेवटचं षटक प्रगती पदावर आपल्या कोट्यामधलं ठेवणीतलं पहिलं षटक. संघाचं 4थं षटक बॉलिंग मार्क तयार. चार 27. चला एनसीसी उलवे संघाचा कर्णधार यायचा आहे टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. यस दोन्ही संघाला विनंती आहे कृपया टॉस इज कंपल्सरी आफ्टर दी इनिंग प्लीज. कारण जवळ 9 मॅचेस आहेत. कारण इथं फारसे हे आहेत.
फार स्ट्रिक्ट आहे. याच्यानंतर 10 वाजेनंतर डीजे बंद होईल. थोडंसं फक्त माईक चालू राहील. पहिल्यासारखं वातावरण नाही आता. 4-4 वाजणं 5-5, 6-6 वाजेपर्यंत. गेल्या वर्षी असा नाही गेलो 9 वाजता फायनल. लोक म्हणतात एवढ्या लवकर मॅच झाल्या. अरे मॅच ही भाऊ खालची चालू आहे मॅच चालू. लोक संडासला चालले होते तांब्या घेऊन. त्यांना वाटलं बरं लवकर मॅच झाल्या. लवकर कसली कालची मॅच दिली आहे. बॉलिंग मार्को तयार. शेवटचं षटक प्रगतीपथावर. रोहित चिर्लेकर द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्को तयार. 6 चेंडू बाकी. राईट आर्म महोदय विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक. परंतु चेंडू गॅदर करता नाही बरोबर. चेंडू जर प्लेसमेंट असते 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 28. अशा फटक्याने काय होणार नाही. कारण हे झोडाझोडीचं मारामारीचं स्लॉग ओव्हर आहे. या षटकात कमीत कमी तुम्हाला 15 ते 16 धावा पाहिजे. जेणेकरून प्रतिस्पर्धी संघ हा वोडाफोन वाल एक ताकदवर संघ, बलाढ्य संघ, अव्वल दिग्गज संघ समोर तुमचा मुकाबला. राईट आर्म महोदय विकेट तयार. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, जबरदस्त प्रतियोगिता. राईट आर्म महोदय विकेट. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती. फक्त मिळेल 1 धाव. काय जबरदस्त फिल्डिंग. संघाची धाव संख्या एनिमेन फक्त 29 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. राहिले 4 बॉल. 4 बॉलमध्ये कमीत कमी धावा किती येतील येणारा उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. चॅलेंज चिरला. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग. आणि हा येस आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. येस 15 1 धावेचा इशारा. संघाची धाव संख्या झाली 30. राहिले फक्त एनिमेन 3 डिलिव्हरीज लेफ्ट इन लास्ट ओव्हर. हॅलो. तत्पूर्वी आपण पाहू शकाल आमचे ग्रुप ग्रामपंचायत वाहाल तंटामुक्ती अध्यक्ष आणि मच्छीमार सेलचे अध्यक्ष सर्वांनी आमचे मार्गदर्शक श्री उत्तम मंगल्या कोळी याचं आगमन झालं. आणि उत्तम काकाच्या ग्रुपकडून आम्हाला स्पर्धेसाठी तब्बल 12,000 रुपये आले. त्याचं देखील सहर्ष स्वागत. म्हणून तुम्ही तंटामुक्ती अध्यक्षाचा विशेष आला म्हणून सांगतो तुम्हाला. तर 2 धावा मिळतील. संघाची धाव संख्या फायनल धाव संख्या झाली. आणि फलंदाज बाजूला धाव मिळेल 1. तंटामुक्ती अध्यक्ष एका गावात होता. तंटामुक्ती अध्यक्ष त्या पंचक्रोशीत. त्या अध्यक्ष होणार त्यांच्यात मारामारी. तर आता हे काय भांडणं सोडवणार सांगा मला. अध्यक्ष होणार त्यांच्या मारामारी दांडकरला काढली होती. धाव संख्या 31. राहिले फक्त एनिमेन 2 डिलिव्हरीज. आणि नवी येणारा फलंदाज आदित्य. आदित्य म्हणजे सूर्य. ओम भास्कराय नमः. ओम आदित्याय नमः. राहिले 2 बॉल 2 बॉल्स टू गो इन दी 4th ओव्हर. धाव संख्या फक्त एनिमेन 31. आतापर्यंत चांगला बॉलिंग अटॅक, चांगली गोलंदाजी बघा. या 31 ने 40 धावा देखील. धावा इथं चेस होत नाही. या मैदानात हे वैशिष्ट्य आहे, स्पेशालिटी आहे, एक खासियत आहे. 2 बॉल्स टू गो. राईट आर्म महोदय विकेट. राईट आर्म द विकेट. आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा हो चांगले पिंगाने प्रयत्न आहे. चेंडूला डीप तडमेला 4 धावांसाठी. हो 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 याला म्हणतात लक फॅक्टर. संघाची धाव संख्या झाली 35. राहिला शेवटचा बॉल. 1 बॉल टू गो. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट इन दी 4th ओव्हर. धाव संख्या 35. अजून एक जर शेवटच्या चेंडू षटकार आला किंवा चौकार आला मग 40 टार्गेट जर झाला तर तुम्ही गोलंदाजी आणि फिल्डिंग डिपार्टमेंट जर चांगलं केलं, चॅलेंज जर चिरले तर तुम्ही नक्कीच. शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. ओहो फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन बॉल ट्रिपल अचित. काय बॉलिंग अटॅक चालू आहे. आणि अशा प्रकारे चॅलेंजर चिरला संघाचा हा धाव चिमटलाय. धाव संख्या फक्त एनिमेन 35 आणि जिंकण्यासाठी 9 चोक 36. प्रति षटकामागे 9 धावांचं टार्गेट. इक्वेशन समीकरण. काय अप्रतिम डिलिव्हरी होती. मोठा फटका मारायचा होता पण तो बॅटच्या रडारमध्ये चेंडू ढेंगातून पसार झाला. आणि क्लीन बॉल त्रिफल अचित. दांडे गोल झाली. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, उदद्रुत केल्या. डीजेवाले वाजव आता. फक्त तुम्हाला आहेत 1 पाऊण तास.
चला मी आमचे उत्तम काका कोळी यांना विनंती करतो आपल्या पवित्र शुभास्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. एक एक सामना जिंकलाय. फार महत्वाची लढत आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा मिहिरा स्पोर्ट मोरावे संघाला उल्वे संघापुढे पुन्हा एकदा पुढचा संघ त्या NCC उल्वे संघापुढे फाईट करावी लागेल. टॉस होतोय. सन्माननीय आमचे उत्तम काका कोळी यांच्या शुभास्ते. चला गावदेवी चषक आपण प्रतीश रणदार टॉस जिंकलात. अगोदरचा मॅच आपण पाहिला असेल. मिहिरा स्पोर्ट मोरावे संघ आणि रॉयल स्पोर्ट ओलिवे होता. त्यानंतर शेवटच्या समयाला मात्र मॅच तो जिंकला होता मिहिरा स्पोर्ट मोरावे संघाने. तर आपला निर्णय काय असेल? पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू आम्ही. नक्कीच आपण क्षेत्ररक्षण करणार आहात. पण तो एकच प्रश्न असेल. विनय मात्रे आहे एक विस्फोटक यंदाच्या हंगामामध्ये बराच फॉर्ममध्ये आहे. ऑलराऊंडर भूमिका करत असतो. तर नक्कीच आपण कमीत कमीत कुठपर्यंत धावापर्यंत रोखणार आहात? 40 ते 45. तर नक्कीच प्रतीश पाटील बेस्ट ऑफ लक. आणि मिहिरा स्पोर्ट मोराबे पुढची मॅच आपल्या भेटीस येणार आहे. एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतात. मिहिरा स्पोर्ट ही गावदेवी ट्रॉफी 2025. येस, धन्यवाद. विद्यमान सामना होईल तो NCC उल्वे त्यांच्या विरोधात या स्पर्धेचे दमदार आयोजक विरुद्ध पाहुणे असा हा विद्यमान सामना होईल. हॅलो, याच दरम्यान आपण पाहिलं व्यासपीठावरती आमचे सन्माननीय मोरावे गावचे श्री अमृत मारुती ठाकूर याचं देखील आगमन झालंय. स्वागत सर्व मंडळी इथे मंचावरती उपस्थित आहे. सर्वात मात्र मनापासून स्वागत. येस, धन्यवाद. जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. घोडा मनवाल संघासमोर या डावा कशा चेस करावं याचं उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. अतिशय रंगतदार उत्कंठावर्धक नाट्यमय रोमांचक चित्त थरारक लढत. दोन टोकामध्ये घमासान धुमशान आमने सामने दोन्ही टीम. एकाच कॅलिबरचे दोन प्रतिस्पर्धी आमने सामने. दोन्ही संघ आहेत. टीम एक आहे उरण तालुक्यामधील, दुसरा आहे पनवेल तालुका, म्हणजे तालुका निहाय हा सामना आहे. अतिशय दमदार आयोजन. मयूर शेठ म्हात्रे यांचं हे दमदार आयोजन. वनमॅन शो, वनमॅन आर्मी, लांगेश्वर मैदान जे हक्काचं मैदान. चला प्रॅक्टिस नका करू प्लीज. प्रॅक्टिस करायची नाही, प्रॅक्टिस घरी करायची आहे, इथं नाही. चला पहिली जोडी पाडून द्या प्लीज. वाले चॅलेंजर आणि होडा फोन. चला पहिलं षटक प्रगती पदार. पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रतीब, पहिला खुराक तयार. संघाचा पहिलाच पाळीव गोलंदाज आणि सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात. आरंभीची पहिलीच कॉकटेल जोडी. होडा पण वहाल. चला फिल्डिंग नाव घ्या प्लीज. चॅलेंजर चिरले संघ उरण तालुक्यामधील एक बलाढ्य टीम. त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम रायवल व्हर्सेस अगेन्स्ट होडा बनवाल. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. सलामीची जोडी मैदानामध्ये तयार. बेनीची जोडी एकीकडे आहे स्ट्रायकरला प्रदीप मुंबईकर आणि नॉन स्ट्रायकरला बेपेन पावशे. पावशे कंपनी म्हणजे नितलस, बरं की नाही? नितलस समाजावर बरेच पावशे आहेत. चला मुंबईकर आणि पावशे असे हे कॉकटेल कॉम्बिनेशन. आणि पहिला गोलंदाज सार्थ घरात. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर स्ट्रायकर गोलंदाज. चला स्पीडअप करा प्लीज अंपायर.
गिव्ह देम इन्स्ट्रक्शन स्ट्रिक्टली. कारण तब्बल 9 मॅचेस कव्हर करायचे आहेत. आजचा हा म्हणतोय तिसरा सामना असेल. पहिला चेंडू राईट आर्म महोदय विकेट. पुन्हा एकदा भेदक चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. आणि रेफर टू टेक्नॉलॉजी टीम प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतायत, अवलंब केलाय. या कोण आहे थर्ड अंपायर? हा बाबा या, बाबा या. रनआउट साठी येस, नॉट आउट. कारण धावा कमी असले की असे अरे लेग बाय. एक धावेचा इशारा, संकेत. आव्हान तर पहिली एक्सर, पहिली आव्हान तर टोटल स्कोर इज 1 फॉर नन. 36 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आता प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. बॉलिंग मार्क होता तयार. सार्थक करत राईट आर्म महोदय गेला आउटसाइड. त्या पुन्हा एकदा जोरदार अपेल. अतिशय चांगला चेंडू, भन्नाट आउट स्विंगर. डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. बघा बॉलिंग अटॅक त्याही संघाचा होता, याही संघाचा टिटपॉट. दशास तसे, इट का जबाब पत्थर से. येस, पुन्हा एकदा सार्थक घरत. गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ होता तो बामण डोंगरी, तेजस मात्रे कंपनीचा. गेल्या वर्षी मी ते समाजाला होता. आणि हा येस अगेन दॅट शुड बी डॉट बॉल. खरं म्हणजे बॅकफुटला जाऊन जरी तुम्ही स्टेअर केला किंवा पंच केला, 1 धाव मिळेपर्यंत 11 लाईन खेळण्याचं जे मानगुटीर भूत आहे ना, हे तुम्हाला त्रासदायक आहे. बघा मुंबईचे प्रोफेशनल जे खेळाडू असतात ना, कधी खरं टार्गेट फार कमी आहे, कुठेही पुश करो, खुश राहो. डॉट डिलिव्हरी. धावसंख्या फक्त 1 धाव, 3 चेंडू व्यतीत केलेले आहेत. बॉलिंग मार्क होता सार्थक करत. त्यांचं हे ट्रम्प कार्ड आहे आतापर्यंत. राईट आर्म महोदय विकेट. आणि भन्नाट मारा, सुसाट स्पेल. काय दहाकता बघा, भेदकता, जबरदस्त ॲक्युरेसी, ॲक्युरेट बॉलिंग अटॅक. पुन्हा एकदा भन्नाट प्रदर्शन, एक्झिबिशन, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम सार्थक करत. चॅलेंजर चिर्ले संघानं हा निर्णय का घेतला त्याचं हे उत्तर आहे, त्याचं हे आन्सर आहे. बॉलिंग मार्क होता या सार्थक करत. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. राईट आर्म महोदय विकेट. गती आणि मती, मती म्हणजे बुद्धी, याचा पुरेपूर वापर करतोय. राईट आर्म महोदय विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह 4 धावांसाठी. नेत्र दीपक क्लासिकल कव्हरच्या डोक्यावरून पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक, दमदार टायमिंग. नेत्र दीपक, लावण्य सुंदर फटका फलंदाज. अप्रतिम कबड राहावे, नेत्रदीपक फटका, लावण्य सुंदर विलोभनीय फटका. संघाची धावसंख्या नेऊन दिली 5 वर. राहिला शेवटचा बॉल. 1 बॉल टू गो फ्रॉम सार्थक करत. ओव्हरपिच चेंडू होता, स्टेप आउट झाला. ऑन द राईज करण्याचा प्रयत्न बिपिन पावशे. दमदार टायमिंग, नेत्रदीपक फटका. औषध अपस्टम मुन्नाचा चेंडू हवेमध्ये, सॉफ्ट डिसमिसल, फॉलो थ्रो मध्ये जेल घेतलाय. आणि पहिला धक्का बिपिन पावशे यांचा बाजार उठवला गेला. गठडी वल्ली गेली, गाशा गुंडाळला गेला. तंबूचं तिकीट यांच्या हातात जाईये. येस, पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रो, पहिल्या विकेटचा पतन प्रपात, पहिली गळती गच्छंती, पहिली विकेट तडीपार, नेस्त नाबूद, नामशेष नामोहरण, पहिला हादरा, पहिल्या विकेटची एक्झिट. 1 डाऊनची एंट्री मिस्टर. 1 डाऊनचा फलंदाज होडा बनवाल संघाचा आकाश खरत. आता मात्र थोडंसं पार्टनरशिप इज इसेन्शियल फॉर द टीम होडा बनवाल. काय बॉलिंग अटॅक केला आणि षटक क्रमांक पहिलं फिनिश ना.
6 दिल्या फक्त इनमेन. 5 धावा दिल्या. काय बॉलिंग अटॅक केला, भन्नाट मारा अचूक टप्प्यावर, नियंत्रित गोलंदाजी. 6 चेंडू फेकले, 5 धावा दिल्या, 1 बळी घेतला. असं बॉलिंग अनालिसिस, पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण. राहिले 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 31 धावांची गरज. 18 चेंडू म्हणजे जवळजवळ 10.33 असं हे इक्वेशन, समीकरण, आस्किंग रन रेट. सध्या ऑनलाईन जर प्रेक्षक आहेत बघताय आमच्याकडं जवळजवळ ऑनलाईन. मगाशी फोडाफोन 2300. क्या बात आहे. 2300 ऑनलाईन आणि इकडे आहेत अजून. चला बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर. दुसरा गोलंदाज, दुसरा मीडियम पेसर. गोलंदाजच्या बोहळ्यावर, रॅम्पवर, उंबट्या बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या षटकाचा माग करताना, रेटा लावताना बॉलिंग मार्क प्रस्थान. गोलंदाज ऋतुज घरत, सार्थक घरत, ऋतुज घरत. बॉलिंग मार्क तयार. चॅलेंजर चिर्ले विरुद्ध होडापण वहाल अशी ही जबरदस्त बिग फाईट. रोमांचक, नाट्यमय, थ्रिलिंग मॅच. बेस्ट अगेन्स्ट बेस्ट. इकडे उरण तालुका, दुसरीकडे पनवेल तालुका, तालुका निहाय अशी ही मॅच. अतिशय क्लोज मॅच. बॉलिंग मार्क तयार. ऋतुज घरत. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदार. आपल्या ठेवणीतलं, पडोडीतलं वैयक्तिक पहिलं षटक. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि ह्या चेंडू पुन्हा एकदा जेमतेम कसा तरी गेला आणि ह्या चेंडू गेला. हो, धावा कशा येऊ द्या, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. आणि ह्या याला म्हणतात डोक्याचा वापर. शॉट, स्विप शॉट. 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलावेल. धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान. टोटल स्कोर इज 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चॅलेंजर शिर्ला यांच्या विरोधात दंड थोपडलेत ते होडापण वहाल संघ. 36 धावांचा माग करतोय. काय जबरदस्त क्रिकेट, काय स्पर्धा, जबरदस्त प्रतियोगिता, मानाची, अभिमानाची स्पर्धा. गावदेवी चषक मोरावे यांचं हे दमदार आयोजन. या स्पर्धेचे प्रणेते, फाउंडर मयूर शेठ म्हात्रे. हो हो, पुन्हा एकदा असे फटके मारायची गरज नव्हती, काही गरज नव्हती. 9 for 1. षटक क्रमांक दुसरं प्रगतीवर. सार्थक घरत यांनी चांगली गोलंदाजी केली. फक्त धावामधल्या 5 त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तीच कन्सिस्टन्सी, ते सातत्य मिस्टर ऋतुज घरत. धावा द्यायला 9, विकेट गेली 1. अशी सद्यस्थिती, विद्यमान अवस्था, वास्तविक स्थिती, जी गत. चला बॉलिंग मार्क तयार. ओहो, येस, आउटसाइड द ऑफ स्टंप. ग्रेट डिलिव्हरी, ग्रेट बॉलिंग, अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. भन्नाट मारा, सुसाट मारा. आणि हा चेंडूला डॉट बॉल, निर्धाव चेंडू. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारचा मेतकून जमत नाही. धाव संख्या स्थगित, स्थिमित, कोणती स्तंभित, शांत, स्थिर, स्तब्ध, अविचल. धाव संख्या 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि ह्या येस पुन्हा एकदा समय सूचक फटका. त्या दरम्यान मेनव्हाईल विल गेटिंग 2 रन्स. टोटल स्कोर इज 11. 1 बाद 11, 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. खरं म्हणजे आता चॅलेंजर चिर्ले संघाला 1 विकेट प्राप्त करावी लागेल. स्कोर जर असा हलता राहिला किंवा स्ट्राईक रोटेट राहिला तर नक्कीच लक्षाच्या आसपास जातील. याच्यात एचकेनची शंका नाही. बघूया बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म राहून दे विकेट. मिस्टर ऋतुज घरत, ज्याचं हे पहिलं षटक संघाच्या वतीनं, दुसरं षटक. पुढचा चेंडू रिलीज करतील. राईट आर्म राहून दे विकेट. आणि हा यस, काही गरज नव्हती, चेंडू गेलाय आणि मिळेल 1 धाव. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग, चांगलं तालमेल. 1 धाव आणि संघाची धाव संख्या झाली 12 वर 12. डजंबर 12 for 1.
तर याच्यानंतर सामना होईल तो NCC उल्वे त्यांच्या विरोधात मेहरा स्पोर्ट्स मोरावे. मागच्या सामन्यात ज्यांनी निसटता विजय आणि बघा रात्रीच्या रात्री मालामा झालेला तो कोणता शिवांशु बोईर. राईट आर्म राऊंड द विकेट. आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा अगेन दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. व्हॉट अ बॉलिंग जोरदार अपेल कसला कॉट बिहाइंडचा. पंचांचं मात्र समर्थन नाही आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू गेला डॉट बॉल. अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक केला आणि षटक क्रमांक दुसरं फिनिश. 12 चेंडू 12 धावाने उर्वरित 12 चेंडूमध्ये ठोकायचे तुम्हाला 24 धावांची गरज. म्हणजे प्रति षटकामागं 12 धावांचं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट 12 balls to go, required 24 runs for winning this match. चॅलेंजर चिरले बनाम एकपेक्षा प्रतिस्पर्धी रायवल त्यांच्या विरोधात होडा बनवाल असे द्वंद्व. बिग बॅटल कडवे झुंज कडवा प्रतिकार. 2 टोक्यामध्ये घमासान. यादवी रणधुंदवी रणधुमाले रणकंदन. अटीतटीचा सामना नाट्यमय उत्कंठावर्धक सामना. हाय व्होल्टेज मुकाबला. पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना. रफ अँड टफ थ्रिलिंग मॅच. जबरदस्त क्लायमॅक्स. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर नवीन गोलंदाज. द न्यू मॅन इज मिस्टर प्रथमेश मडवी. पहिली घरत कंपनी संपली आता मडव्यांचा वापर. अरे जा बाबा एक एक जा जा एक एक जा नाही हागेच बदलून या लवकर. 12 मध्ये 24 नाही बरोबर की नाही. सकाळपासून बिचारे बसलेत. 12 मध्ये 24. 12 balls to go, required 24 runs. बघा सीमारेषे लगत अतिशय जबरदस्त सामना. आज मात्र सामने मात्र जबरदस्त झाले. पहिला सामना तर अतिशय निकराची लढत. डावखुळ्याचा गोलंदाज चेंडू हवेमध्ये पण तो जाईल आणि हा झेलबाज. ओहो व्हॉट अ ग्रेट कॅच. अफलातून झेल. ट्रेमेंडस कॅच टेकन. आयुष मडवी मॅग्निफिशंट कॅच. धक्का बसेल. दुसरा द्वितीय विकेट स्वाहा. दुसऱ्या विकेट माराशी लगत. खरं म्हणजे चेंडू लॉप केला होता पण तो बराच काळ हवेमध्ये होता. एक चांगला झेल. कारण रात्रीमध्ये झेल घेणं फार मुश्किल असतं. 2 बाद 12. 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक पुनरागमन. आता मात्र होडापण वायल संघाला एक पार्टनरशिपची आवश्यकता आहे. मस्ट निडेड. आणि नवीन फलंदाज रोहित म्हात्रे. होडापण वायल संघाचा नवीन पॅटर्न. नवीन बॉडी मॉडेल फॉर्म्युला पॅटर्न पेटर्न शॅम्पल ब्रँड. नवीन मटेरियल तयार. धावसंख्या 12 वर. 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. उर्वरित बॉल 11. धावा पाहिजे 24 धावांची गरज. आज योगेश मडवीकरांच्या बऱ्याच दिवसानंतर जवळजवळ 2-1 वर्षानंतर भेटत असेल. चला येणारा बॅट्समॅन आणि हा यस पुन्हा आक्रमण करायचा. फटका चांगला आहे. धावा किती. हो चांगला ग्रे स्ट्रोक. शॉर्ट सिलेक्शन चांगला आहे. गॅपचा पुरेपूर फायदा उचलला आणि हे युजफुल होड. अशा धावा येणं महत्वाचा होडा पण व्हाल संघासाठी. आणि हा चांगला फटका दमदार स्ट्रोक. 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलाव धावसंख्या झाली 16 व 16. आणि धावा पाहिजे 20 धावांची गरज. अटीतटीचा एक जबरदस्त सामना. नाट्यमय रोमांचक चित्त थरारक उत्कंठावर्धक उत्साहवर्धक. बॉलिंग मार्फत या षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर
हो हो पुन्हा एकदा 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. धावा कशी आहे धावा येणं महत्वाचं आहे. आणि पंचांचा लेगबायचा इशारा. चांगला निर्णय येणार पॅनल चे पंच आहेत. 9 चेंडू राहिल्या धावा 19 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 9 चेंडू 19 धावा. थंडीचा थोडासा प्रकोप काल जास्त होती आता थोडा कमी आहे. पारा उतरलेला आहे. बॉलिंग डावकऱ्याचा गोलंदाज लेफ्ट आर्म. ओह द विकेट. ओहो आउटसाइड द ऑफ स्टंप. ग्रेट डिलिव्हरी. सुपर बॉलिंग. बॉल गेला डॉट. अचूक टप्प्यावर गोलंदाजी कशी करावी याचं हे ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण. याला म्हणतात मासले वाईक. हॅलो नक्कीच दशरथ सर पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत थोड्याच वेळात येथे आपले महेंद्र शेठ घरत साहेब येथे येणार आहेत. ओहो 8 मध्ये 19 आणि हा झेलबाद झाला व्हाईटिश मिड विकेटला. आणि अप्रतिम झेल. विकेट जाईल तृतीय. तिसरी विकेट तडीपार. हद्दपार जेर बंद स्थानबद्ध. तिसऱ्या विकेटची हकालपट्टी डीजे ठोक दे. तसंच सर पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत महेंद्र शेठ घरत साहेबांची थोड्याच वेळात या स्पर्धेला पुन्हा एकदा मात्र त्यांचं उपस्थिती लाभणार आहे थोड्याच वेळात. त्यांचं नाव 100 वेळा घ्या तुम्ही. त्यांनी लाखाची मदत केलेली आहे. रात्र संपेपर्यंत घ्या. कारण ज्याचे खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. चला बॉलिंग मार्क तयार. विकेट जाईल. तिसरी नवीन फलंदाज. द न्यू बॅटर इज मिस्टर सुदेश साळुंके. सर्व धर्म समभाव सर्व समावेशक हा संघ आहे. होडा बनवाल. येस आउटसाइड द ऑफ नासका चेंडू. नरकातला चेंडू आउटसाइड द ऑफ 1+1 2 धावा मिळतील. सगळ्याचा टोटल स्कोर झालाय तब्बल 19 राहिल्या धावा 17. आणि ग्राउंड मला ग्राउंड पण त्याने दिलेलं आहे. म्हणजे महेंद्र शेठ घरात एक असं व्यक्तिमत्व आहे ना ॲग्रेसिव्ह आक्रमक. जे बोलणार ते करून दाखवणार. जे पोटात आहे ते ओटावर येणार. थोड्या वेळात त्यांचं आगमन होईल. रॉयल एंट्री असेल. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व. 7-17 काय पाहिजे आता कसला आहे दामोदर भीमर. येस नो बॉल नो डाऊट. अंपायर लावले 4 येणार. आदली बदली सगळे बदली कामगार. तो गेला की हा गेला की तो. तासाला हाकीच बदलणार अंपायर. येणार पॅनल. 7 मध्ये 17 धावांची गरज. शेवटचा 1 बॉल टू गो इन दी थर्ड ओव्हर सेकंड ओव्हर. आणि हा फुलटा चेंडू पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न पण तो चेंडू असेल हवेमध्ये. आणि सॉफ्ट डिसमिसल. पुन्हा एकदा खरा फटका. तकला दो अवसंगत की विघ्न संतोषी फटका. थोड्याच वेळात दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व. रायगड जिल्ह्यामधील एक मुलुक मैदान तोफ जबरदस्त आक्रमक नेते हेवी वेट बहुआयामी व्यक्तिमत्व ज्याने हे मैदान लांगेश्वरमध्ये हक्काचं मैदान या मोरावेकरांना मिळवून दिलं. आणि लाख म्हणजे कुठली स्पर्धा असू द्या लाख मुलाचं आर्थिक सहाय्य याला म्हणतात व्यक्तिमत्व. 6 मध्ये 16 रन्स.
6 गेंदे रिक्वायर्ड 16 रन्स. अंतिम षटक, निर्णायक षटक. हा षटक कोण फेकते बघूया. याच्या हातात संपूर्ण भविष्य, भवितव्य, फ्युचर, या टीमचं फ्युचर. चला आफ्टर दिस ब्रेक थोड्याच वेळात एक दमदार सुस्वागतम होईल. सन्माननीय काँग्रेस दमदार आयोजन रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे दमदार अध्यक्ष विद्यमान सन्माननीय महेंद्र शेठ घरत यांची रॉयल एंट्री, ज्याने स्पर्धेला तन मन धन एक भरीव योगदान, भरीव मदत. आणि हा यस पहिला चेंडू डॉट बॉल. पाच बॉल जिंकण्यासाठी पाहिजे 16 धावांची गरज. थोडासा बॅकवर्ड संघ उतरणीला. आता मात्र अटॅक करावा लागेल. होडा पण वाहल संघासमोर एकशा प्रश्न, धावा कशा उभ्या कराव्या, कारण बॉलिंग अटॅक एवढा भन्नाट चालू आहे. अचूक टप्प्यावर नियंत्रित, अचूकता, दाहकता, भेदकता, ॲक्युरेट बॉलिंग अटॅक, जबरदस्त परिपक्व, वेल मॅच्युअर्ड. हो हो हो, ग्रेट बॉलिंग बॉलर मनीष मडवी. 4 मध्ये 16 म्हणजे कंपल्सरी 4 चौकार येणार. इधर उधर टहल रहा है. येणार नीरज राणावत येणार. नीरज राणावत इनका ये पॅनल आहे. जय पवार का पॅनल आहे. अनेक पॅनल आहे. 4 मध्ये 16 धावांची गरज. हो यस, वाईचा इशारा, स्मैर मारा, दिशाहीन मारा. 4 मध्ये राहिल्या 15 धावांची गरज. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळी जावं लागेल दोन्ही संघाला. 4 गेंद, 4 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 15 रन्स. काय आज मात्र मॅचची मात्र तिरी टाईट झाल्या. मात्र पहिली मॅच मोरावा संघानं निसर्ग नैवेद्य प्रस्थापित केला. त्याच्यानंतर बामण डोंगरी, भानुदास मात्रे यांचा तो आलेला उत्तुंग षटकार मॅचचा निर्णय आपल्या बाजूने फिरविला. आता हा तिसरा सामना आहे. ओहो ग्रेट. आणि अगेन दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. सलग दुसरा चेंडू वाईट. अशा जर तुम्ही धावा दिल्या तर तुमचं भविष्य मत अंधकारमय असेल. चांगला बॉलिंग अटॅक करतात. व्हाय आर यू बॉलिंग. 4 मध्ये 14, 4 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 14 रन्स. काय जबरदस्त टाईट मॅच. याच्यानंतर एनसीसी उलवे आणि म्हणजे दोन्ही संघ आहेत उलवे नोडमधील, म्हणजे एकाच बापाशी 2 पोरा उलवे आणि मोरावे. आणि हा यस पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडू गेलाय. आणि अशा प्रकारे तकला तो फटका घेण्याचा. यस अकोट टप्प्याचा हाफ ट्रॅकर होता. हो जांबूवंत उडी मारून घेण्याचा प्रयत्न. राहिले बॉल 3 ना. धावा पाहिजे 10 धावांची गरज. 3 गेंदे 10 रन. काय जबरदस्त मॅच. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. होडा बनवाल संघ हा सर सामना जिंकतोय तर नक्कीच 3 मध्ये 10 धावांची गरज. अटीतटीचा सामना. बॉलिंग मार्क होत्या. शेवटचा षटक प्रगती पदावर. निर्णायक 3 चेंडू. आणि हा यस अप्रतिम बॉलिंग करण्याचा प्रयत्न. 6 रन. काय दमदार. चिरलेवालेमध्ये 3 षटकापर्यंत टनाटना उडत होते. त्याच्यानंतर मात्र जो अटॅक केला आणि राहिले बॉल 2. 4 बॉल आहेत. धावा पाहिजे 2 मध्ये 4 धावांची गरज. बॅट्समन काय जबरदस्त उत्तुंग चौका. त्याच्यानंतर
षटकार, दमदार बॅटिंग, वादळी फलंदाजी, मॅरेथॉन इनिंग, एक आक्रमक ॲग्रेसिव्ह बॅटिंग फ्रॉम बॅट्समन रोहित मात्रे. काय दमदार बॅटिंग केली. येस बलराम पाटील याम खुश झालेत, सारखे सारखे वारंवार फोल्ड करतायत. जर संघ जिंकला तर नक्कीच, नाही नाही बरोबर हो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. 2 मध्ये 4 धावांची गरज. 2 balls to go. तर टोटली मॅच हातात होती होय, अजूनही वेळ गेलेला नाही. बॉल राहिले 2 धावा पाहिजे, 4 धावांची गरज. निर्णायक 2 चेंडू बाकी आहेत. काय जबरदस्त लाख मुलाचे. एक चेंडू आहे 50,000, दुसरा चेंडू 50,000. हो हो, आणि अशा प्रकारे बघा पंचांना देखील टेन्शन आलेले आहेत. अतिशय तणावग्रस्त परिस्थिती. दोन्ही शिंग आहेत संवेदनाशील. ओहो, औषध स्टंप पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी आणि पंचांचा मात्र वाईट तैशा. त्याने पाणी फेरलं उजव्या इशीच्या बराच बाहेरून. अंपायर ठरवलं हवाईत नकारात्मक नेगेटिव्ह बॉलिंग अटॅक. 1 धावेचा इशारा, निर्वाळा धावा समर्थन, 1 धावेचं प्रतिपादन. आणि ह्या धावा कशा होऊ द्या, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. बॉल राहिले 2 धावा पाहिजे, 3 धावांची गरज. असा सामना रंगला होता मोरावेने त्यांच्या विरोधात. उल्वे रॉयल असा सामना काय रंगला होता बघा. तोच इतिहास, तीच पुनरावृत्ती. 2 बॉल 3 धावांची गरज. आणि हा यस पुन्हा एकदा मिडविकेला चेंडू जाईल. आणि अशा प्रकारे हो हो हो, शेवटच्या क्षणाला व्हॉट अ ग्लोरियस फिल्डिंग. आणि शेवटच्या चेंडूवर कंपल्सरी तुम्हाला 3 धावे करावे लागतील, अन्यथा आपलं गठडी वळली जाईल. अजूनही वेळ गेलेले नाही आहे. दोन्ही संघ गेलेत कोमामध्ये. व्हेंटिलेटरवर येणारा फलंदाज नाव काय रवा, रोहित चिर्लेकर. क्या बात आहे. शेवटच्या चेंडूवर कंपल्सरी. बघा सगळ्या मॅचेस मात्र शेवटच्या बॉलपर्यंत गेल्या. या टुर्नामेंटचे हे खासियत आहे, वैशिष्ट्य आहे, स्पेशालिटी आहे. सर्व सामने ट्रपेटम झाले. 1 balls to go, रिक्वायर्ड कंपल्सरी चेसिंग. 3 धावांची गरज आहे. दोन्ही संघाला विनंती असेल, या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. जरी 2 धावा कमी पडल्या तरी त्या प्राप्त होणार नाहीत. तुमच्यासाठी सफिशियंट इसेन्शियल नाहीत असतील. कंपल्सरी 3 धावा तुम्हाला येणे हवं. यू कॅन कम्प्लीट रिक्वायर्ड टार्गेट. 1 बॉल 3 धावांची गरज. शेवटचा निर्णायक, अंतिम, अखेरचा शेवटचा बॉल, शेवटचा डोस, शेवटची मात्रा, शेवटचा रतीब, शेवटचा खुराक तयार. बॉल राहिला 1 धावा पाहिजे 3. बॉलिंग मार्क तयार. चांगली बॉलिंग केली या पठ्ठ्यानं. बघूया भानुदास मात्रे हा ठरतोय का बघूया. मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता भानुदास मात्रे, ज्याने षटकार खेचून जो निसटता विजय बामण डोंगला मिळवून दिला. तर भानुदास मात्रेमध्ये हे दुसरा विभाग मागच्या सामन्यामध्ये मागच्या टुर्नामेंटमध्ये गेले असा चमत्कार त्यांनी केला होता. त्यांचा हा तो बाहू बोले संकट मोचक. 1 ball to go, required 3 runs. ग्रेट स्ट्रोक. काय दमदार बॅटिंग. याला म्हणतात ताकदवर वज्र टोळा. आणि बालराम पाटील साहेब यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. प्राप्तीचा आनंद. शेवटच्या जन्माच्या 3 धावा. पण ठोकलेला भानुदास मात्रे हा दुसरा भानुदास मात्रे आहे. मात्र हा आहे व्होडाफोन वाल संघाचा. काय बॅटिंग केली. आणि ओरपीच चेंडू होता. लॉंगॉनच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला उत्तुंग षटकार. चेंडू झाला दिसेनासा. आणि या 6 धावांनी निर्णायक विजय, तो निसत्त विजय प्रस्थापित केला. तर या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो. छक्का मारला या बाबा.
कोणी मारला बाबा इकडे या बाबा रोहित चिर्लेकर. रोहित रोहित चेलक या या आमचे रवींद्र चिर्लेकर संरक्षक बहालचे त्यांचे हे पुत्र आहेत. Yes, रोहित चिर्लेकर. दशरथ सर आपण पाहिलं तर एका साईडला चिर्ले संघ होता आणि रोहित चिर्लेकर हा मात्र षटकार ठोकतोय. काय म्हणणार दशरथ पाटील सर? येस नक्कीच अतिशय म्हणजे वास्तविक टेन्शनमध्ये आले होते. टोटली मॅच त्यांच्या हातात होती पण चांगले